नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते थेट ओडिसामधून. ओडिसामधील केरांगा गावातील कोंबड्या आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने गावातील पोल्ट्री फार्ममध्ये असणाऱ्या 2,500 कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिलेले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून या परिसरातील कावळे आणि कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडत होते. या पक्ष्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना H5N1 म्हणजेच बर्ड फ्लू झाल्याचं समोर आलेलं आहे. त्यानंतर राज्य तसंच केंद्र सरकारने तातडीची पावलं उचलत परिसरातील पोल्ट्री फार्मवरती कोंबड्या मारण्याची कारवाई सुरू केली आहे. मागील आठवड्याभरामध्ये दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला होता आणि त्यानंतर भारतात याची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. ओडिसामध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळलेला असला तरी महाराष्ट्रात आतापर्यंत याच्या लागणीची कोणतीही घटना समोर आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील खवय्यांनी यापासून घाबरून जाण्याची गरज नाही.